श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वीचा गणिताचा भाग 1चा पेपर हा बुधवारी आहे. आता देखील तुमच्याकडे 2 दिवस आहेत. फटाफट हा कोर्स तुम्ही बाय करा. फक्त 99 रुपयांमध्ये हा कोर्स आहे, ज्याच्यात तुम्हाला सर्व IMP प्रश्न PDF फाईल भेटतील आणि त्याचप्रमाणे 194 रुपयांमध्ये हा ऑल SSC बोर्ड पेपर आहे. याच्यात सर्व बोर्डाच्या प्रश्नपत्रिका भेटतील. फटाफट हा कोर्स बाय करा. व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्याचप्रमाणे तुम्हाला पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर यूट्यूबला सर्च करा, नाना फाउंडेशन स्टडी सर्च करा. त्याच्यात तुम्हाला सर्व पूर्ण गणिताचे IMP प्रश्नांचे व्हिडिओ भेटतील, पूर्ण सोडवलेले प्रश्नोत्तरे, आणि याच्यात सर्व PDF भेटतील. तर फटाफट हा कोर्स बाय करा, नंतर तुम्हाला पछतावा होऊ शकतो. जवळपास 16-17 वर्षाचा मला अनुभव आहे. याच्यात तुम्हाला IMP प्रश्न येतीलच. तर आपण आज बघूयात की पहिल्या 2 धड्यांचे IMP प्रश्न आपण कसे असतील, काय असतील त्याची माहिती घेऊयात. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण बघूयात गणिताचे मॅथ्स 1चे IMP प्रश्न कशा प्रकारे असतील त्याची माहिती घेऊयात. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या भाग 1 मध्ये जवळपास आपल्याला 6 प्रकरणं आहेत. त्याच्यातले काही बेसिक मी तुम्हाला IMP प्रश्न सांगणार आहे. आता इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश असताल ते पण तुम्हाला मी इंग्लिशमध्ये पण सांगेल, जरी हे मराठीचं पुस्तक असेल. 2 चलातील रेषीय समीकरण, लिनियर पेअर्स तुम्हाला माहीत असेल, 2 व्हेरिएबल्स, वर्ग समीकरण, कोऑर्डिनेट इक्वेशन, अंकगणितीय श्रेणी, अरिथमेटिक प्रोग्रेशन, अर्थ नियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग, संभाव्यता, प्रोबॅबिलिटी, सांख्यिकी, स्टॅटिस्टिक्स. आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत की IMP प्रश्न कसे असतील. पहिल्या धड्यातले बघा IMP प्रश्न कसे असतील. तर तुम्हाला याच्यामधले जे सोडवलेले गणित आहे तेही देखील करायचे आहेत. जसं ही ॲक्टिव्हिटी आहे, ही तुम्हाला टिक करायची आहे. आता इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिशचे मुलं तुम्ही हे आकडे बघून तुम्ही करू शकता टिक. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये आणखीन IMP प्रश्न, हा ॲक्टिव्हिटी जेवढे दिसतात ते सर्व तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायचे आहेत. 1 ॲक्टिव्हिटी, 2 ॲक्टिव्हिटी फिक्स येणार आहेत. याच्यामधले तुम्हाला जे प्रश्न आहेत ते हा एक करायचा आहे, हा एक करायचा आहे, हा एक करायचा आहे आणि हा एक करायचा आहे. ओके. त्यानंतर पुढे तुम्हाला ग्राफ येणार फिक्स, 100% ग्राफ येणार आहे, 101%. त्याचप्रमाणे कुठले प्रश्न येणार आहेत एक्झॅक्टली त्याची PDF नाना फाउंडेशन ॲपवर आपण पोस्ट केलेली आहे. फटाफट 99 रुपयांमध्ये तो कोर्स बाय करा. तर हा ग्राफ तर येणारच आहे, 100% याची प्रॅक्टिस तुम्ही करावी. तर याच्यासाठी हा जो प्रश्न आहे हा 2 मार्काला येईल, आणि याच्यात जर 2 इक्वेशन आल्या तर हा 3 किंवा 4 मार्काला येईल. त्याच्यामुळे तुम्ही याच्यातलं एक एक्झाम्पल करून घ्या आणि याच्यातलं एक. बेसिकली दोन्ही कसे सोडवायचे, एक गणित तुम्ही याच्यातलं कुठलंही सोडून घ्या, कशा प्रकारे हा ग्राफ सोडवला जातो. तर हा ग्राफ कशा प्रकारे सोडवला जातो याची पूर्ण माहिती आपल्या नाना फाउंडेशन स्टडी या चॅनलवर भेटेल. तुम्हाला यूट्यूबला सर्च करा की किती किमती घ्यावं लागतात, कशा प्रकारे तो प्लॉट करावा लागतो. हा 100% ग्राफचा प्रश्न येणार. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास केला नसेल तर ग्राफ सोडवा. ग्राफची कॉपी वगैरे काही नसते, कुणावर डिपेंड राहायचं नसतं. 100% हा प्रश्न येणार, 101%. 16 वर्षाचा अनुभव आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला आणखीन IMP प्रश्न सांगतो तुम्हाला. बघा, आता हे सोडवलेल्या गणितांमध्ये हा प्रश्न भरपूर वेळा आलता. हा मागच्या 2-3 प्रश्नपत्रिकेमध्ये हा सोडवलेला मध्ये आलता, आणि अशा प्रकारचा एक प्रश्न येईलच, 90% चान्सेस आहेत येईल. त्याच्यामुळे हे बेसिक तुम्ही करून घ्या. याच्या प्रकारच्या गणितात काय करायचं असतं, फक्त या दोघांचा गुणाकार करायचा असतो आणि मध्ये वजाबाकी. जसं इथे 9 × 5 = 45 आणि 7 × 21 24 उत्तर आलेलं आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पण हा प्रश्न 2-3 वेळा रिपीट झालेला आहे सोडवलेल्यामध्ये, त्याच्यामुळे हा तुम्ही अभ्यास करावा. त्यानंतर पुढे याच्यात तुम्हाला मी सांगतो क्रॅमर्स रूल हा फिक्स येतोच, क्रॅमर्स पद्धत. तर क्रॅमर्स पण तुम्हाला घ्यायचा आहे IMP मध्ये. क्रॅमर्स करायचा आहे. क्रॅमर्स मध्ये लक्षात ठेवायचं फॉर्म्युला त्याचा dx आणि dy हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा आहे. याच्यामध्ये 1 मार्काला हा प्रश्न विचारतो कधी कधी, असं फिलिंग द ब्लँक सारखं असं की x बरोबर डॅश डॅश आणि आपण इथं तुम्हाला लिहिलं असं d, मग इथं dx येतं. मग जसं yचा फॉर्म्युला हे तुम्हाला लर्न करायचं आहे. मग कधी कधी d काढाय फक्त येतं, या समीकरणात फक्त d काढा. तर d कसा काढतात,
डी कसं करतात तर इथे एक्स आणि वायची पोझिशन, इथे एक्स आणि वायची पोझिशन. मग इथं किती आहे 5, तर 5. इथं किती आहे 3, 3. आणि इथं किती आहे 2, 2. आणि इथं किती आहे 4. एक्स वायची पोझिशन मध्ये डी काढतात. या दोघांचा आपल्याला गुणाकार काढायचा आहे. dx करताना कसं करतो आपण, dx करताना हा जी x ची पोझिशन आहे या ठिकाणी आपण c चे अंक लिहितो आणि इथे y ची पोझिशन ॲज इट इज ठेवतो आपण. जसं आता इथे बघायचं असेल तुम्हाला, x dx म्हणजे x ची पोझिशन जी उभी आहे त्याच्या c चे अंक म्हणजे -11 आणि -10 आणि y ॲज इट इज म्हणजे 3 आणि 4. आणि dy करताना ज्यावेळेस y चे पोझिशन जे असते त्याच्यात c चे अंक असतात आणि x ची पोझिशन ॲज इट इज. x ची पोझिशन किती आहे आपल्याकडे 5 आणि 2 आणि नंतर फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॅमर्स रूल IMP प्रश्न आहे, हे तुम्हाला करायचं आहे. ओके. ऍक्टिव्हिटी क्रॅमरच्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं ऍक्टिव्हिटी बघून जायची आहे. आता याच्यात एक्झॅक्टली बघा, हा प्रश्न रिपीटिव्ह झाला आणि तो मी तुम्हाला सोडवलेला मध्ये दाखवलेला वरती, तो एक, ही ऍक्टिव्हिटी एक करा. त्यानंतर याच्यामध्ये हा एक करा, हा करा. 3 प्रश्न हे करा. ओके. त्यानंतर पुढे तुम्ही आलात तर पुढे ज्यावेळेस येताल तुम्हाला तर ह्याच्यामध्ये हा प्रश्न करून घ्या. ओके. सोडवलेले मधले प्रश्न येतात. ऍक्टिव्हिटी जेवढे दिसलेले सगळ्या करायच्या आहेत. आता ह्याच्यामधला एक प्रश्न पडू शकतो, तर कुठला, एक तर हा टाईपचा असतो, नाहीतर या तिघांमधला एक टाईप. तर हा एक करून घ्या आणि हा एक, 2. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला शाब्दिक वर्ड प्रॉब्लेम सांगितलेले आहेत. आता वर्ड प्रॉब्लेम एक्झॅक्टली कुठले येतील तर तुम्ही ॲप डाउनलोड करावी आणि 99 रुपयांचा कोर्स बाय करा, नाहीतर तुम्हाला पस्तावा होईल नंतर, कारण 16-17 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्या सर्व एक्झॅक्टली कुठले प्रॉब्लेम आहेत, त्याचं सोल्युशन कसं असेल याच्यावर सांगितलेले आहे. मराठी असेल, सेम इंग्लिश असेल, सेम इंग्लिश मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, सगळ्यांसाठी तो कोर्स फायद्याचा आहे. ओके. तर तुम्हाला याच्यात कुठला वर्ड प्रॉब्लेम करायचा आहे बघा. पुढे हा करायचा आहे नावेचा. त्यानंतर पुढे ही करायचे, हा रिपीट झालता भरपूर. आता इंग्लिश मिडियम सेमीचे तुम्ही आकडे बघू शकता किंवा प्रश्न क्रमांक बघू शकता. 1.5 पूर्ण करायचा आहे ऑल. तर याच्यातलाच आणखीन मोस्ट एक्झाम्पल म्हणजे हा भरपूर वेळा आलता, हा पण आणि हा पण, त्याच्यामुळे हे करायचेच आहेत तुम्हाला. ओके. तर हे तुम्हाला मी पहिल्या लेसन मधले IMP प्रश्न सांगते. आता याच्यात मध्ये आता हा एक मार्गाचे हे बघून चला. बघा, हा 1 मार्गाचा भरपूर वेळा आलता, रिपीट झालेला आहे, आणि हा पण. ते 2 बघत चला. हे 3ही करा 1 मार्कामध्ये, हे सेम रिपीट झालते. ते निश्चय दिलेलं आहे आपल्याला. याच्यामध्ये तुम्ही जर पुढे क्रॅमर्स करून घेतला तर क्रॅमर्स मध्ये काय IMP नाहीये. ह्याच्यामध्ये एवढे अवघड प्रश्न देत नाहीत सध्या. याच्यामध्ये आला तर हा करा, 3रा. हा, हे आदला बदलीचं येतं बरं, आदला बदली. तर बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गणिताचा बोर्डाचा पेपर हा सोपा जावा, त्याला चांगले मार्क मिळावेत, ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब करत चला. त्यानंतर पुढे तुम्हाला कांताबाईचा करायचा आहे प्रश्न. कांताबाई, शांताबाईची बहीण. त्यानंतर इथे मनीषा आणि सविता, हे आणि हा, तिन्ही करायचे आहेत. ओके. हे फर्स्ट लेसनचे आपण IMP प्रश्न बघितलेले आहेत. सेकंड, थर्ड हे सर्व पोस्ट केलेले आहेत ना. एक्झॅक्टली कुठले येणार आहेत, वर्ड प्रॉब्लेम वगैरे काय, हे तुम्हाला नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करायला लागेल. त्याच्यात पूर्ण तुम्हाला माहिती भेटेल आणि तो कोर्स फटाफट बाय करा, नंतर तुम्हाला पछतावा होईल, कारण हे प्रश्न येणारच आहेत फिक्स. नंतर मी तुम्हाला परत व्हिडिओ बनवून दाखवतो विथ प्रूफ मी काय जे IMP प्रश्न दिले होते ते आले होते.
तर एक्झॅक्टली तुम्हाला पाहिजे असेल तर फटाफट नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा आणि तो कोर्स बाय करा. फक्त 99 रुपयांमध्ये. 99 रुपयाचा विचार करू नका. नंतर जर तुम्ही नापास झाला तर रिपीटरला फॉर्म भरा, 17 नंबर फॉर्म भरा, त्याच्यात 2-3 हजार रुपये घालवताल. पण आता तुम्ही तो कोर्स बाय करा. तर परत भेटूया एका नवीन अपडेट्स होत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.